हाय नमस्कार. प्रवास जीवनाचा मस्तीत जगण्याचा. आता आपण भाजलेल्या वांग्याचं भरीत बघणार आहोत. मस्त असं भाजलेलं वांग्याचं भरीत, अगदी त्याला धुरकट अशी टेस्ट वगैरे, चव बिव छान मस्त, आणि गावची आठवण येईल असं चुलीत भाजल्यासारखं मस्त वांग्याचं भरीत. चला बघूया. भाजून बैगनचा भरता बघूया. नमस्कार. प्रवास जीवनाचा मस्तीत जगण्याचा. आज आपण वांग्याचं भरीत, म्हणजे वांग्याचं भरीत भरलेलं मसाला वगैरे नाही, कांदा खोबऱ्याचा, मस्त असं भाजून वांग्याचं असं भरीत भरणार आहोत. UP साईडला वगैरे त्याला चोखा म्हणतात, त्या पद्धतीने करणार आहोत. थोडासा आपला टच देऊन. चला, मस्त टेस्टी भाकरी तयार ठेवा. ज्वारी नाही तर बाजरीचं पीठ आणून ठेवा. मस्त भाकरी करा. तांदळाची भाकरी पण आपली उत्तमच आहे, पण ज्वारी बाजरीची भाकरी पण मस्त. चला बघा आणि करून बघा, चव सांगा. अशी वांगी घेतलेत, अगदी मोठा एक येतो असा घेतलात तरी चालेल. आपण अशी घेतलेत लांब, आणि स्वच्छ धुवून त्याला आपण पुसून घेऊया. छान होतं भरीत भाकरीसोबत वगैरे, अगदी डब्याला पण. आमच्याकडे शक्यतो अशा भाज्या ही डब्याला सुद्धा, सुनबाची डब्याला सुद्धा घेऊन जाते. तुम्हाला डब्याला करायची असेल तर झटपट अशा भाज्या तर खरंच तुम्ही घेऊन जात जा, कारण झटपट होणारे आहेत. आता आपण सुरीनी वांग्याला थोडी अशा कट देऊया, म्हणजे भाजताना आतपर्यंत छान वाफ जाईल. असे आपण कट द्यायचे. ही अशी त्याच्या पुढची तयारी आहे. आलं लसूण आहे, कढीपत्ता घेतलेला आहे, मिरची घेतलेली आहे, कांदा घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे. ही आपली पुढची तयारी आहे. एक टोमॅटो घेतलेला आहे, त्यालाही आपण असं कट करून घ्यायचं. त्यालाही भाजायचं आहे आपल्याला असं. आणि 2 बटाटे घेतले, 2 घ्या, 1 घ्या, तुमच्या आवडीप्रमाणे आहे. तर ते आपण तो कुकरला फक्त 1 शिट्टी करून घेणार आहोत, म्हणजे थोडासा शिजवून घेणार आहोत आणि बाकीचा असा भाजून शिजवणार आहोत. आता हे वांग्याला वगैरे थोडं तेल लावून घ्यायचं, म्हणजे भाजायला बरं पडतं आपल्याला. वांगा, टोमॅटो सगळ्यांना असं तेल लावून घ्यायचं आपण. जे आपण भाजणार आहोत, अगदी मिरचीपासून आलं लसणापासून सगळ्याला आपण तेल लावून घ्यायचं आहे. आता हे बटाट्यांना पण 1 शिट्टी काढून घेतलेली आहे. अगदी हलकेच शिजलेत बघा, आतून कच्चेच आहेत थोडे. त्यांनाही आपण तेल लावून घेऊया. असं सगळ्यांना तेल लावून घेतलं. कांदा कापलेला आहे, कोथिंबीर कापून घेतलेली आहे, कढीपत्ता फोडणीला घेतलेला आहे, मिरची तुम्हाला जेवढं तिखट लागेल तेवढं घ्या. आपल्याला शिवाय लाल मसाला पण टाकायचा आहे. आता आपण जाळी ठेवायची. अशी जाळी असेल तर जाळी ठेवा, नसेल तर असंच गॅसवर भाजून घेऊ शकता. याच्यावरती आता आपण आपले सगळं भाजून घेऊया. गावाला मस्त असं चुलीत टाकायचं. कांदा पण, आता तो कांदा मी असाच कापून घेतलाय ना, तो कांदा पण चुलीत घालतो आम्ही, आणि तो काढल्यानंतर तो कापतो. पूर्ण अशी चव सगळी अशी मस्त येते. अहो काय विचारणार, यालाही छान येते चव. आपण प्रयत्न केला आहे की आपण गावच्यासारखाच वांग्याचं भरीत बनवायचा प्रयत्न केला आहे. हे बटाटे पण असेच आम्ही चुलीत टाकतो. आपण गावाला गेल्यावरती, आता गणपती, गौरी सगळे सण, आणि तेव्हा गावाला जायचंच आहे, आपली चूल पेटणारच आहे. आपण गावचं पण एकदा असंच भरीत बनवूया. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही कमेंट करा, आपण तसंही दाखवूया. आता टोमॅटो आहे, टोमॅटोही चांगला भाजून घेऊया.
अगदी आरामात इकडे तिकडे फिरवून असं चारी बाजूनी छान भाजून घ्या. छान भाजलं जातं, काही त्रास होत नाही अशी जाळी असेल तर. आता मिरची, आता हे लसूण वगैरे तेवढ्या जाळीतून पडणार आहे. मिरची राहते आपली, त्याच्यासाठीही आपण आपला याचा झारा असतो पुरी काढण्याचा, आपण त्याच्यात पण ठेवलं तरी चालेल. ते पण जाळीसारखंच असतं. काही काही झारे आहे बघा, याच्यामध्ये असं लसूण आणि आलं भाजून घ्यायचं. सगळ्याची कशी अशी भाजण्याची टेस्ट आहे ना, भारी लागते. आता हे बघा सगळं आपण भाजून घेतलं, थोडंसं थंड होऊन जायचं आणि असं वरचं कवर काढून टाकायचं. थोडं गरम आहे. असं सगळं काढून घ्यायचं, बटाट्याचं वगैरे. हे सगळे प्रकार बघून ठेवा. ह्या व्हिडिओ लाईक करून सबस्क्राईब करून ठेवून द्या. आता आपलं श्रावण येतोय, हे सगळं आपल्याला श्रावणाला उपयोगी पडणार आहे. मी बरंच दाखवले, कढी भजी दाखवलेली आहे, आपले मुगाची मटकीची उसळ दाखवलेली आहे, छान कटलेट दाखवलेले आहेत, बिटाचे कटलेट, असे बरंच काही काही दाखवलं आहे मी. त्या सगळ्या व्हिडिओ सेव्ह करून ठेवा. आता आपल्याला श्रावणाला सगळं उपयोगी पडणार आहे. आता आपण मिरची आणि आलं लसूण जे भाजलं होतं ते आपण चांगलं ते याच्यामध्ये खलबत्त्यात कुटले, तेल तापत ठेवलं आहे, त्याच्यामध्ये आपण कांदा घातला आहे. आता मी तुम्हाला मगाशी सांगितलं ना की गावाला असतो ना आपण, तर असं चुलीमध्ये मस्त कांदा भाजला असता आणि मग तो कापला असता. भन्नाट चव येते हो चुलीवरची. हे सुद्धा खूप छान होतं. आता आपण हे कुटलेलं होतं ना मिरची आलं लसूण ते घातले. हे असं तेलात पडलं ना कीच मस्त वास येतो, छान वाटतं एकदम. तिखट घातलं कारण मिरची होती. तुम्हाला मिरची जास्त आवडत असेल तर मिरची घाला, तिखट नाही घातलं तरी चालेल. थोडीशी हळद, मिरची पावडर, बाकी काही गरम मसाले विसाले काही घालायची गरज नाही, याच्यातच भरपूर. भाकरी घाला, एक पापड भाजून घ्या. पापडना पण आपला गावचा हवा आहे. मीठ घातलं, छान असं मिक्स झालं. आता आपण सगळं भाजलेलं हे बघा वांग, त्याचं हे करून त्याला असं बारीक केलं. आणि आता बघा मी तुम्हाला दाखवता आलं नाही मला, विसरले. आतमध्ये आपण वांग जेव्हा भाजून उघडतो ना तेव्हा आतमध्ये खूप बिया दिसतात ना, तोही भाग थोडासा बिया जास्तशा काढून टाकल्यात ना तरी छान घ्यायच्या. पण म्हणतात ना की वांग्याची बी, आता आपण काय भरीत कधीतरी करतो, वांग्याची बी चांगली नाही वगैरे. जर तुम्हाला बी नसेल पटत ना तर असं थोड्याशा अशा काढू शकता आणि उलट भाजलेल्या वांग्यातून छान निघतात बिया. असं तुम्हाला हवंय तर ह्याच्यावरती शेंगदाण्याचा 1 चमचा कूट घाला, हेही मस्त भन्नाट. जवळजवळ आपलं मस्त असं वांग्याचं भरीत झालेलं आहे. खरंच करून बघा. हे मी आमचूर पावडर टाकलेली आहे, थोडंसं असं आंबट पण हवंय आणि आमचूर पावडरच घाला शक्यतो. अगदीच नसेल तर मग थोडंसं लिंबू पिळा वरून, हरकत नाही. वरून कोथिंबीर घातली. हा ठेचा हा भरीत करून बघा, खरंच सांगते कधी विसरणार नाही आणि
अगदी तुमच्या घरात हा अधूनमधून बनत जाणार, हे मी तुम्हाला नक्की सांगते. असं मस्त भरीत आहे, करून बघा. व्हिडिओ कशी वाटली लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपल्या वांग्याचा भरीत करून बघा, खूप छान होतो. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चवीला भन्नाट आहे. नक्की कमेंट कराल बनवलात तर. बेलचं बटन दाबा, पटकन माझी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल. व्हिडिओ पूर्ण बघा. आता पुढची व्हिडिओ काय आहे ती बघूया आपण. ती बघण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा. पुढची व्हिडिओ आहे कोबीच्या वड्या. चला पुढच्या व्हिडिओ.